अरे वा, रोज तुला अगरबत्ती लावतो राजा, रोज नारळ फोडतो, हार वाहतो. अरे देवा, थोडीशी तर अक्कल दे देवा. टॅप मारून फेकला देवा, तिनं टॅप मारून फेकला देवा. 50,000चा टॅप मारून फेकला, 50,000चा देवा. अरे काय झालं भावा, असं कोण पिसायला आणि करून राहिला, डोकं कोण फोडून राहिला तू? काय झालं तुले? हा, काय झालं विचारतो राजा तू मले? तुलेच विचारन ना मग मी, इथं कोण आहे दुसरं? थांब सांगतो. अरे काय सांगू भावा तुले, सकाळी माया बायकोनं मले हे न्यूजपेपर मागितलं वाचाले. मग दिलं का नाही तू वर्तमानपत्र तिला? किती जुने विचार आहे रे तुझे, अजून पेपर वाचतो का कोणी? हा, अरे राजा, अगदी डिक्टो, बस हेच सेम अशीच माझी बायको मला म्हणाली. मग तू काय म्हणाला तिला? अरे विज्ञान किती पुढे गेलाय, हे डिजिटल युग आहे, अजूनही तू पेपरच मागतेस? आता कळक डायलॉग नाही म्हटलं तू तिला? हा, मी तिला म्हटलं बाबा, हे जुने विचार सोड आणि ह्या मायावाला महागडा टॅब घे आणि काय करायचं कर तू. तिला तू तुझा तिला टॅब दिल्यानंतर तिने ऑनलाईन वर्तमानपत्र बघितले का? मग त्यामध्ये बघितले असेलच. कुठलं वर्तमानपत्र आणि कुठलं काय राजा? अरे तिनं माया महागडा टॅब घेतला राजा आणि त्या भीतीवरच्या झुरळले मारून फेकला. अरे त्या झुरळ तर मेला नाही राजा, माया टॅबचा चुराळा होऊन गेला राजा. 50,000चा घेतला होता मी, 50,000चा. भावा, याच्यावरून तात्पर्य हेच समजते की बायको जे मागते ना तिला देऊन टाकायचं गपचूप. आपली हुशारकी फक्त अपेक्षातच पाजळायची, घरी बिलकुल नाही. आज तर फक्त टॅबच फुटलं राजा. अगर तिनं जे मागितलं ते नाही दिलं तर डोकं बी फुटू शकते म्हटलं. बरोबर आहे भावा, तुमचं बरोबर आहे भावा. हा, फुक्कट राजीव 50,000चं नुकसान करून घेतलं. आज 50,000 गेले भाऊ, उद्या डोकं गेलं तर काय कामाचं? म्हणून बायको जे म्हणते ते गपचूप ऐकायचं आणि तिनं जे म्हटलं ते करायचं. हो भाऊ, हा, रामकृष्ण हरी, आपली बायकोच बरी. बिलकुल येतो भाऊ. या या या. धन्यवाद दादा. चला या.